ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, मग तुम्हाला समजेल कोली लोकांची काय मेहनत असते आणि बोटीवर कोली लोक कशी राहतात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ते म्हणजे कोलंबी मासेमारी। खोल समुद्रात जाऊन आपले कोली बांधव कसे समुद्रामध्ये जाळी टाकून कोलंबी मासेमारी करतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। आणि आता कोलंबीचा सीझन पण चालू झाला आहे, तर चला आज आपण मासेमारीचा व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो आहे ते म्हणजे मुरुड जंजिऱ्यामधील एकदार या गावामध्ये। आणि ही बघा आपली बोट पूर्णपणे रेडी आहे आणि बाकीच्या बोटीवाले नाकवा वगैरे आहेत ना, ते पण बोटीचा डिझेल पाणी जेवणाचं सर्व सामान दुपारचं सर्व भरण्याच्या तयारीत आहेत। हे बघा आपल्या बोटीत पण सर्व तयारी झालेली आहे कोलंबी मासेमारीची। आणि ही समोर जी दिसते ना डोल तुम्हाला, ही कोलंबी मासेमारी करण्यासाठी डोल वापरली जाते। याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे ना ती मी तुम्हाला देतो आणि थोड्याच वेळात आपण निघणार आहोत, कारण की अजून पाण्याला भरती लागली नाही। आपला नाकवा पण येतोय, सर्व बोटीतली माणसं आली ना की सगळ्यांना भेटवतो तुम्हाला। चला कंटिन्यू राहा, व्हिडिओमध्ये भरपूर मजा येणार आहे। हे बघा मित्रांनो, एका बोटीतून दुसऱ्या बोटीमध्ये सामान लोड करण्यासाठी असा छोटा तारापा वापरला जातो आणि त्याच्यावर बसतात आणि सर्व सामान आहे ना बोटीत नेण्याचं ते त्याच्यावर ठेवतात आणि एका बोटीतून दुसऱ्या बोटीत जातात। हे बघा बोटीचा इंजिन स्टार्ट करण्यासाठी ना 2 लोक कंपल्सरी लागतात। हे बघा असं हँडल फिरवायला लागतं बोटीचं। हे बघा 2 लोक हँडल फिरवतात आणि हँडल फिरवला तर इकडनं चावी टाकतात की आपलं इंजिन स्टार्ट होतं लगेच। आपली बोट किनाऱ्यावरून आता निघणारच आहे, तर बोट निघण्याच्या आधी बाबांनी मस्तपैकी देवाला अगरबत्ती लावली आणि बोट किनाऱ्यावरून जायच्या अगोदर देवाच्या पाया पडतात। एकविरा माते की जय। तर मित्रांनो पोचलोय ते म्हणजे आपण खोल समुद्रामध्ये तब्बल अर्धा तासाचा प्रवास करून आपण पोचलोय ते म्हणजे पद्मदुर्ग किल्ला आहे ना त्याच्या जवळपास पोचलोय। आणि आता डोल लावायची सुरुवात झाली आपली। ही बघा डोलीचा मास आहे ना तो आपण पाण्यामध्ये असा सोडलाय आणि दोन्ही बाजूला ना असे हेवी प्लेट्स असतात। ही बघा ही एक प्लेट्स आहे आणि ही एक प्लेट आहे। आता बघा काय होणार आहे, सर्व डोल आपली पाण्यामध्ये टाकून झाली ना की त्याच्यानंतर प्लेटी आहेत ना 2, त्या दोन्ही प्लेटी दोन्ही बाजूला सोडल्या जातात। हे बघा रस्सी टाईट होऊ दे पूर्णपणे। रस्सी टाईट झालेली आहे आता। ही बघा रस्सी टाईट झाली ना की दोन्ही साईडच्या प्लेटी आहेत ना त्या हळूहळू करून अशा पाण्यामध्ये सोडले जातात। हे बघा प्लेटी गेल्या पाण्यामध्ये। आता काय होईल, त्या 2 प्लेटी आहेत ना ते एकदम खाली चिखलाला लागतील आणि बोट आपली चालू कंडिशनमध्ये राहणार आहे आणि ही ढोल खेचण्याचं काम करणार आहे ही बोट।
हे बघा अशा प्रकारे आपली बोट चालू राहणार आहे आणि ती डोल आहे ना ते आपण खेचत राहणार आहोत। आणि मित्रांनो आपल्या सोबत आहे तो म्हणजे बोटीचा नाकवा समीर नाकवा। समीर, आजच्या मासेमारीबद्दल सांगायचं झालं तर या मासेमारीसाठी किती लोक लागतात बोटीमध्ये? 4 लोक लागतात। 4 लोक कंपल्सरी लागतात। 4 लोक लागतात आणि एक जो आपला माणूस असतो तो कंपल्सरी आवारीवर असतो। आणि मी काय म्हणतो, जी आता आपण डोल टाकली पाण्यामध्ये ती आपण किती वेळ खेचत राहायची? आता याला कम से कम आता 2 तास 2 तास लागतील। 2 तास कंटिन्यू आपली बोट चालू राहणार आहे, कारण माल कमी आहे म्हणून 1 तास लागतो। 1 तास लागतो। 1 तास लागतो। आणि या ज्या प्लेटी आहेत आपल्या हेवी, त्या अशा चिखलावरून चालणार आता। चिखलावरून चालणार। आणि डोलीचा जो खोल आहे तो असा तोंड उघडलेला राहणार, म्हणजे येणारी जी मच्छी आहे ती त्या खोलामध्ये जाणार। अच्छा। तर आता आपण थांबू, आपल्याला वेटिंग करायचं आहे। आणि आज दुपारचं जेवण पण आपण बोटीवरच करणार। भिकू काय मावरा भेटते, एकदम ताजा मावरा खाणार आहोत। जसं की समीरने सांगितलं आपल्याला अजून 1-1.5 तास ही डोल खेचत राहायचं आहे। म्हणजे आता आपली बोट इथे आहे, तर आता चालत आपली बोट तिथपर्यंत जाणार आहे अशी। आता कुठे राऊंड मारेल नक्की मला पण नाही माहीत। हे बघा आजूबाजूला सर्व बोटी दिसत आहेत, त्या पण डोल खेचण्याचं काम करत आहेत। हे बघा ही मोठी बोट आहे, त्याच्यामुळे यांच्या प्लेट्स, यांच्या डोली सर्व मोठे असतील, यांना माल पण जास्त येणार आहे। आता आपण आलोय ते म्हणजे बोटीच्या मागच्या भागात आलोय। आणि हे बघा दोन्ही बाजूला 2 रस्सा दिसत आहेत तुम्हाला, त्या जॉईंट आहेत ते म्हणजे आपल्या डोलीला। आणि आपल्या बोटीची पॉवर बघू शकता मित्रांनो, बोट आहे स्पीडला, पण त्या बोटीच्या पाठी डोलीचा लोड आहे, त्याच्यामुळे आपली जी बोट आहे ना ती खूप स्लो चालते। हे बघा रस्सी बघा किती खेचली, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की बोटीवर या डोलीचा किती प्रेशर आला असेल। डोल वळण्याचं काम चालू आहे, तोपर्यंत बाबाने ना सर्व प्लेट वगैरे धुवून ठेवलेत, जेवणासाठी लागणार आहेत ना आपल्याला। आणि जेवणाच्या प्लेटी वगैरे आहेत ना त्या अशा प्रकारे बोटीमध्ये ठेवल्या जातात। डोल लावून मित्रांनो झालाय तो म्हणजे आपल्याला अर्धा-पाऊण तास झाला असेल। आणि आता बघा काय केलंय, ऊन वाढत चाललंय, त्याच्यामुळे ग्रीन नेट लावून सावलीची व्यवस्था केली। आणि आता थोड्याच वेळात स्टोव पेटवून आपण जेवणाची पण तयारी करणार आहोत। पण जेवायला डाळ भात असणार आहे, कारण की अजून मासली आपल्या बोटीमध्ये आली नाही, त्याच्यामुळे येतानाच घरून आपण डाळ आणि तांदूळ आणले होते। आता त्यांचं काय जेवण बनवतात ना ते मी तुम्हाला दाखवतो, चला। आणि मागे डोल खेचण्याचं काम अजून चालू आहे मित्रांनो, 1 तास व्हायला आलाय। आणि इथे स्टोव पेटवलाय आणि तांदूळ शिजत ठेवलेत काकांनी। हे बघा मस्तपैकी आपला तांदळाचा जो टोप आहे ना तो पण पलटवणार नाही याची काळजी घेतलेली आहे। बघा आपण दुपारच्या जेवणासाठी डाळ भात नाही खाणार आहोत, डाळ भात कॅन्सल झालाय, कारण की यांच्या स्टॉकमध्ये मच्छी होती, शिंगाल्या होत्या मित्रांनो। हे बघा आता ह्याच शिंगाल्यांचं कालवण आपण खाणार आहोत दुपारच्या जेवणासाठी। एका बाजूला बाबा शिंगाल्या साफ करतात आणि दुसऱ्या बाजूला हे बाबा आहेत ना ते शिंगाले कापण्याचं काम करतात। हे बघा आणि या बाजूला आपल्या भाताला पण उकळी आलेली दिसते। एकदम ताज्या शिंगाल्या आहेत मित्रांनो। आणि कोलंबी मासेमारी करण्यासाठी बोटी बघा किती आलेत मित्रांनो। हे बघा इथे जेवढ्या पण बोटी दिसत आहेत ना तुम्हाला समोर, त्या सर्व कोलंबी मासेमारी करण्यासाठी आलेत। तब्बल 1 तास झाला मित्रांनो डोल खेचता बोट कंटिन्यू चालू आहे। आणि त्या 1 तासामध्ये आपण काय केलंय, जेवण शिजवलंय। आता कालवण होते शिंगाल्याचं। मला ते वाटते डोल खेचण्याच्या अगोदर आपलं जेवण होऊन जाईल। ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, मग तुम्हाला समजेल कोली लोकांची काय मेहनत असते आणि बोटीवर कोली लोक कशी राहतात। तर मित्रांनो आपला भात तर शिजून झालेला आहे। आता आपण करतोय ते म्हणजे शिंगाल्या माशाचे कालवण। आणि कालवण बोटीमध्ये कशा प्रकारे करतात ना ते मी आज तुम्हाला दाखवतो। हे बघा एक टोप आहे मोठा, त्याच्यामध्ये सर्व मिरच्या, कोथिंबीर, हळद, मीठ, मसाला अगोदरच टाकून ठेवलेला आहे। हा बघा म्हणजे आपण जसं घरी करतो ना तसा प्रकार नसतो, जरा वेगळा असतो। हा बघा आता घेतलाय तो म्हणजे मसाला आपला कोली मसाला।
आणि सर्व मिश्रण आहे ना ते एका टोपामध्ये आपण ॲड केलं आहे. आता घेतलंय ते म्हणजे गोडे तेल. अशा प्रकारे कालवण केलं ना की कालवण एकदम फास्ट होतो. आणि आपला स्टोव पण बघा किती मोठा आहे. तेल ओतून झाल्यानंतर मस्तपैकी हाताने असं कालवला जातो. आणि ग्रेव्ही बघा मित्रांनो काय भारी झाली. आता त्याच्यामध्ये आपण ॲड करतोय ते म्हणजे शिंगाल्याचे कापलेले पीस. आणि मस्त मसाला आहे ना तो संपूर्ण शिंगाल्याच्या पीसनं लागला पाहिजे अशा प्रकारे कालवून घेतो. आणि त्याच्यानंतर वरून ओतून देतोय ते म्हणजे पाणी. हे बघा चढवलंय ते म्हणजे आता स्टोववर डायरेक्ट. आणि स्टोवची पॉवर वाढवतील आता. 10 ते 12 मिनिटात आपला कालवण रेडी होणार आहे की नाही मित्रांनो. एकदम आगली वेगळी स्टाईल कालवणाची. आणि बोटीवर ना अशाच प्रकारे कालवण बनवला जातो. म्हणजे जरा पण टाइमपास करत नाही, सगळं मिक्स करतात. मीठ मसाला हळद लसूण तेल वगैरे आणि एकदाच मच्छी कालवतात आणि ठेवून देतात स्टोववर. झाला कालवण. आणि 10 ते 12 मिनिटात हा कालवण रेडी होईल आपला मस्तपैकी. 1.5 तास झालंय मित्रांनो. आणि आता घेतलंय ते म्हणजे जेवण करायला. एकदम गरमागरम शिंगाल्याचा कांजी येते का. आणि सगळे आपले बोटीवरचे काका बाबा आहेत ना ते सर्व जेवायला बसले जातात. हे बघा. आणि आपल्या बोटीचा नाकवा पण जेवायला बसलाय. या जेवायला या. मस्तपैकी गरमागरम जेवण आपण पण जेवून घेऊ आता. आणि मित्रांनो बोटीवरचं जेवण तयार आहे आपला. हे बघा शिंगाल्याचा कालवण मस्तपैकी. शिंगाल्याचा ताजा ताजा बाव. आणि बाजूला येतो म्हणजे कांदा आणि कांजी शिंगाल्याचा कांजी. हे बघा पण बोटीवरच्या जेवणाची एक टेस्टच निराली असते. कांदा शिंगाल्याच्या कालवणासोबत दुपारचं जेवण एकदम जबरदस्त झालं मित्रांनो. कालवणाची टेस्ट तर एकदम खतरनाक होती. 1.5 तास झाला असेल आपली बोट कंटिन्यू चालते. डोल खेचण्याचं काम चालू आहे. अजून अर्धा तास जाईल आपला नाकवा बोलतोय. त्याच्यानंतर तुम्ही बघा आपल्या डोलीला काय मावरा लागलेला असेल. नाकवाच्या एक्सपिरियन्सनुसार नाकवा बोलते कोलंबी आपल्याला 100% लागली असेल. बघू आता बाकीच्या बोटी पण अजून चालवतात. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती मित्रांनो. आपलं जेवण झालं ते म्हणजे 11:30 वाजता. आता तुम्ही म्हणाल की बोटीमध्ये असताना एवढ्या लवकर जेवण का केलं. बोट सुटली होती ती म्हणजे आपली 9:30-10 वाजता किनाऱ्यावरून सुटली होती लवकरच त्याच्या. आणि तेव्हापासून आपल्या बोटीत जी माणसं आहेत ना ती काम करत होती. म्हणजे रस्सा खेचण्याचं बांधाबांधी सर्व डोली टाकण्याचं पाण्यामध्ये बरीचशी कामं असतात बोटीमध्ये. आणि त्याच्यानंतर ते थकलेले असतात. आणि आता 1.5-2 तासानंतर आपली डोल पुन्हा खेचायची आहे. आणि ती खेचण्यासाठी भरपूर ताकद लावायला लागते. आणि जर उपाशीपोटी काम केला तर ते काम होणार नाही नीट. आणि ताकद पण नसते अंगामध्ये. त्याच्यामुळे डोल खेचण्याच्या अगोदरच आपण जेवण उरकून घेतो का तर एनर्जी येते डोली खेचायला. चला आता तुम्हाला दाखवतो कसा जोर लावायला लागते डोली खेचण्यासाठी. चला मित्रांनो आता सुरुवात झाली ते म्हणजे समुद्रातून डोल आपल्या बोटीमध्ये खेचण्याची. आणि तब्बल 2 ते 2.25 तासानंतर आता आपण या प्लेटी आहेत ना त्या खेचण्याचं काम करतो. हे बघा या बाजूला 2 जण खेचतायत आणि या बाजूला 2 जण खेचताना दिसतात तुम्हाला.
आणि भरपूर जोर लावायला लागतो मित्रांनो, तुम्हाला बघून समजतच असेल. हे बघा पूर्ण दोन्ही बाजूने 2 प्लेटी आहेत ना, ते उचलून झालेले आहेत. हे बघा नाकवा 2 प्लेटी आपल्या वर आलेल्या आहेत. 2 प्लेटी वर आल्यानंतर इथल्या दोऱ्या आहेत ना, ते बांधून ठेवतो आपण, जेणेकरून आपली ही प्लेट आहे ना ती खाली सरकणार नाही. आता काय करणार आहेत, बोट आहे ना ते रिवर्सला टाकणार आहेत आणि या ज्या 2 साईडच्या 2 दोऱ्या आहेत ना त्या आपण खानामध्ये लागून घेणार आहोत आणि हळूहळू हळू आपण डोलीच्या तोंडापर्यंत जाणार आहोत आणि ते तोंड पण पूर्ण खेचून घेणार आहोत. आणि सर्व जी मच्छी असेल ना मित्रांनो, ती असेल ती म्हणजे आपल्या शेवटच्या टोकापर्यंत. डोलीच्या शेवटच्या टोकाला सर्व आपली जी काही मच्छी असेल ना, कोलंबी वगैरे बोल, त्याच्यात मिक्स मावरा असेल, ते सगळं एकदम शेवटच्या टोकाला आपल्याला बघायला भेटेल. हे बघा मित्रांनो कशा प्रकारे डोल बोटीमध्ये लागली जाते. आता आलाय तो म्हणजे डोलीचा तोंड आलाय ना, तोंडा साईडचा भाग आलाय. हा बघा 4 लोक कंटिन्यू आपल्याला कामाला लागतात तिथे. हे बघा डोलीचा सर्व मांस आहे ना तो आपण खेचून घेतला हळूहळू हळूहळू करून बोटीमध्ये. आणि आता जिवंत जिवंत मासली पण आपल्याला दिसायला लागली. सर्व मांस आहे ना तो खेचून झालाय आणि आता शेवटला तुम्हाला दाखवतो डोलीचा शेवटचा भाग. हा बघा इथे सर्व मच्छी आपली जमा झाली. हे बघा दिसली ही बघा. आता शेवटच्या भागाला जेवढी पण मासली लागली होती ना, ती आपण अशी बोट फास्ट चालवतो जेणेकरून जो सर्व चिखल वगैरे लागलेला असेल ना तो धुवून निघेल. हा बघा हे बघा मित्रांनो, बोटीच्या साईड अँगलवरून तुम्हाला दिसत असेल. आता हलंबाई करून सर्व माल आहे ना तो आतमध्ये खेचतील. हा बघा आला. आणि बघा याच्यामध्ये आहे तो म्हणजे आपला आजचा 1.5-2 तासाची सगळी मेहनत. कोलंबी आहे, बोंबील आहे, अजून याच्यामध्ये काय काय मिक्स मावरा आहे ना ते पण तुम्हाला दाखवतो. जास्त करून आहे ती म्हणजे कोलंबी. आणि आता शेवटचा तोंड आहे ना तो आपण सोडलेला आहे. आता बघा कोलंबी बघा आता येऊन द्या. हे बघा मित्रांनो सगळा जिवंत माल आलाय. एकदम जिवंत जिवंत कोलंबी, जिवंत जिवंत बोंबील बघायला भेटतात तुम्हाला. हे बघा सगळा मावरा जिवंत आहे सगळा. जास्त करून कोलंबी, बोंबील आणि मध्ये मध्ये कालिटे पण आहेत. बघू आता जरासं आपण बाजूला करू आणि त्याच्यामध्ये काय काय अजून मासले आहे ती पण दाखवतो तुम्हाला. कालिटो. आणि ही बघा मित्रांनो किती कोलंबी लागली. आणि या बाजूला सर्व डोलीतील जी काही मासली होती ना, कोलंबी आणि इतर छोटी मोठी मासली, ती सर्व इथे उतरवली आपण. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण डोल जशी पहिल्या टायमाला जशी टाकली होती ना पाण्यात, तशीच पुन्हा एकदा टाकली आहे. ही बघा डोल पाण्यामध्ये टाकून झाली. आता सगळ्यात शेवटला आपण सोडतोय ते म्हणजे दोन्ही बाजूनी 2 प्लेटी. सेम प्रोसेस जशी स्टार्टिंगला केली होती तशी. कोलंबी आपल्या खानामध्ये सर्व आलेली आहे मित्रांनो. आणि आता काम चालू झालं आहे ते म्हणजे शॉटिंगचं. तिघं पण काका शॉटिंगला बसलेत. बोंबील एका बाजूला, टायनी कोलंबी एका बाजूला आणि चैती कोलंबी एका बाजूला. अशा प्रकारे ही शॉटिंग केली जाते. दुपारचं जेवण झालं आपलं आणि त्याच्यानंतर दुसरा झोला मारण्यासाठी आपण डोली पाण्यामध्ये टाकल्या. आता वाजलाय तो म्हणजे दुपारचा 1:15 वाजलाय. आणि दुसऱ्यांदा ना जे आपण डोली पाण्यामध्ये टाकल्यात ना, त्या डोली पाण्यामध्ये टाकून झालंय तो म्हणजे 1 तास. अजून 1 तास जायचं आहे. तर आता सर्व काय करतात, आराम करतात. हे बघा मस्तपैकी इथे झोपलेत खाली आणि इथे आपण कॅबिनमध्ये झोपलोय. आणि आपला नाको आहे तो एकटाच जागा आहे.
बाकीचे 4 लोक आम्ही झोपलोय, कारण की नाकवा एकटा आवारीवर बसलाय आणि समोर बोटी वगैरे बघतोय, म्हणजे आपल्यामध्ये कोणाची बोट यायला नको. तर अजून 1-1.5 तास लागेल झोल्याला आपल्याला. 1-1.5 तास बोट कंटिन्यू चालणार आहे. तर चला मी पण झोपतो. मी पण मगातपासून झोपलेलो, आता माझी झोप उडाली म्हणून एक शॉट घेऊन ठेवला. 2 तास पूर्ण झाले मित्रांनो आणि 1 तास झोप पण पुरली मस्तपैकी सगळ्यांची. आता सगळे उठलेत, मस्तपैकी तोंड वगैरे धुवून घेतात, फ्रेश होतात आणि आता लगेच 5-10 मिनिटात आपण आपली डोल आहे ना ती बोटीमध्ये खेचण्याची सुरुवात करू. आणि हे बघा, आपण झोपलेलो तेव्हा आपल्या मित्राने म्हणजे आपल्या नाकवानीच मस्तपैकी बोंबील आहेत ना ते वलानीवर लावलेत, एका रस्सीवर टाकलेत वालत असे. हे बघा, एकदम मस्त दिसायला पण भारी वाटतात एकदम. आता उन्हाचे ते सुकतील पूर्ण. चला आता डोल आतमध्ये घेऊ, बघू या आपल्या दुसऱ्या झोल्याला किती कोलंबी लागते. चला मित्रांनो, दुसरा झोला म्हणजे आपली डोल लागायची सुरुवात झाली आणि दोन्ही बाजूने हायजोस चालू झाला आहे. हे देखा, जिवाऱ्या बल धरायला लागतो, जिवाऱ्या बल धरायला लागतो. जिवाऱ्या म्हणजे जीवाच्या आकांतापासून जोर लावायला लागतो. हे देखा, दोन्ही बाजूच्या दोन्ही प्लेटी आल्या आपल्या मगात सारख्या. आता प्लेटी खाण्यामध्ये घेतल्या ना की डोल लागायची सुरुवात करू परत एकदा. आणि दुसऱ्या झोल्याला आपल्याला कोलंबी जरा जास्त आली मित्रांनो. ही बघा, दुसऱ्या झोल्याची कोलंबी एकदम ताजा माल दिसते सगळा. हे बघा, जिवंत कोलंबी. 2 तासाच्या खडतर प्रवासानंतर 2 तास कंटिन्यू डोल ओढल्यानंतर आपल्याला एवढी मासली भेटली. हे बघा, याच्यामध्ये बोंबील, कोलंबी, घोमी, थोडे सोलट, लेपट, मांदेली, पापलेट, सर्व प्रकारची मच्छी बघायला भेटते. पण जास्त प्रमाण कोलंबीचं आहे, कारण की आज आपण आलो ते म्हणजे कोलंबी मासेमारीला. दुसरा झोला जो आपण घेतला खाण्यामध्ये तो पण क्लीन करून झाला, एकदम शॉर्टिंग करून झाली. आणि हे बघा, 3-4 जाली कोलंबी लागली आणि 2 जाली बोंबील लागलेत. आणि आता हे स्वच्छ म्हणजे खाऱ्या पाण्याने ना आपण धुवून घेतोय. कोलंबीच्या डोलीमध्ये आपल्याला सापडलाय तो म्हणजे हा मासा, याला शिनिरा असे म्हणतात मित्रांनो. आणि हा मासा ना पाण्याच्या बाहेर पण भरपूर वेळ जिवंत राहू शकतो. आणि याचे दात बघा, जर चुकूनही या माशाच्या तोंडामध्ये आपला जर बोट गेला ना तर बोटाचा तुकडा पडलाच म्हणून समजा. हा बघा, दिसायला हा सेम मुशीसारखा दिसतो, शार्कसारखा, पण याचा कलर असतो ना थोडासा रेड असतो आणि एकदम डार्क असतो. हा मुशी व्हाईट असते. शिनिरा मासा. दुपारचे वाजलेत ते म्हणजे 3 आणि 3 वाजता बोटीमध्ये घालायचं म्हणजे गरमागरम कोरा चहा. या चहा प्यायला. गरम आहे. बोंबलाची कार.
एकदम ताज्या ताज्या बोंबलांचे उकार. आया मित्रांनो, स्वर्गसुख स्वर्गसुख. चहा पिऊन झाल्यानंतर 15-20 मिनिटानंतर लगेच काकांशी उकार केली, ताज्या ताज्या बोंबलांची उकार आणि सुका धान. काय लागत होती उकार, एक नंबर. म्हणजे घरा आपण बनवतो नाही त्याला तेवढी टेस्ट येई नाही, पण जर आपण बोटीमध्ये एकदम जिवंत बोंबील कापले आणि जर त्यांची उकार केली आणि खाली नाही, आई शपथ एक नंबर. याच्या आधी पण खाल्लेलं आहे मी नाही, पण बऱ्याच महिन्यानंतर आता बोंबलाची उकार खात आहे, एकदम जबरदस्त. 9 वाजले ते म्हणजे 3:30. आता आपला तिसरा झोला आपण उचलू. 2 झोल्या उचलले आणि 2 झोल्यांना मस्त कोलंबी लागली. आता बाजूला बोट आहे, त्यांच्याकडनं खबर मिळाली की आता जास्त मांदिली लागली त्यांना, तर आपल्या तिसऱ्या झोल्याला पण आता मांदिली लागेल बहुतेक तरी. बघूया. आता डायरेक्ट तिसऱ्या झोल्याचा टाईमपास तुम्हाला दाखवत नाही, डायरेक्ट तिसरा झोला आला ना बोटीमध्ये की दाखवतो तिसऱ्या झोल्यामध्ये आपल्याला काय काय मासली लागली. आणि तिसऱ्या झोल्यामध्ये बघा मित्रांनो, भरपूर सारी कोलंबी, भरपूर सारी मांदेली आणि भरपूर सारे बोंबील लागलेले आहेत. सुरुवातीला वाटलं की मांदेली जास्त आहेत, पण तेवढी नाही. ठीक आहे, नाही तर तेवढी आपली मेहनत वाढली असती सफाई करण्याची. वरती मांदेली लागली फक्त. ते बघा बाजूला पण एक बोट आहे, त्यांना पण सगळ्यांना कोलंबी लागली आज. आता परत याची पण शॉटिंग करायला लागेल आपल्याला. आणि तिसरा झोला आपला संपलाय नाही, हा फक्त अर्धाच होता. हा बघा तिसरा झोला भरपूर मोठा आहे मित्रांनो, अजून तेवढा आहे. ते 2 भागामध्ये डिवाईड करून आपण खेचून घेतले होते. आधी हा थोडा अर्धा भाग खेचून घेतला होता, त्याच्यानंतर हा बाकीचा शिल्लक राहिलेला एवढा अर्धा भाग आपण खेचून घेतला. आणि आपल्या बाजूला गावातलीच आणखीन एक बोट आलेली आहे, भाग्यलक्ष्मी त्या बोटीचं नाव आहे. आणि त्या बोटीवाल्यांनी 2 जाळ्या बोंबलाच्या दिलेल्या आहेत, कारण की आपली बोट त्यांच्या अगोदर गावात जाईल, त्याच्यामुळे त्यांची पण मासले आहे ना ते आपण गावात घेऊन जाणार आहोत. 9 वाजता किनारा सोडला होता मित्रांनो आपण, आणि आता वाजलेत ते म्हणजे 4. एवढ्या वेळामध्ये आपण 3 झोले मारले आणि 3 झोल्यामध्ये आपल्याला मजबूत अशी कोलंबी लागली मित्रांनो. आता आपण निघालो ते म्हणजे घरी, आणि किनाऱ्यावर जाण्यासाठी आपल्याला लागेल तो म्हणजे अर्धा तास तरी लागेल. चला आता किनाऱ्यावर जाण्याचा प्रवास बघा. पाण्याला भरती लागली आणि थोडासा वारा पण आहे, त्याच्यामुळे बोट थोडी हलते. आता डायरेक्ट किनाऱ्यावर गेल्यानंतर भेटू. आणि आपल्या बोटीमध्ये सध्या काम काय चालू आहे ना ते तुम्हाला दाखवतो. हे बघा मच्छीची शॉटिंग करण्याचं काम चालू आहे. किनाऱ्यावर जाईपर्यंत याच्यातली अर्धी मच्छी साफ करून होईल. आणि आपली बोट एकदम सुखरूप पोचली ते म्हणजे गावामध्ये, आणि बाकीच्या बोटी पण फिशिंग करून आलेल्या दिसत आहेत. चला आता आपली बोट जाईल ती म्हणजे जेटीवर. किनाऱ्यावर येऊन बोट आपली थांबले, आणि किनाऱ्यावर आल्यानंतर पण आपलं काम काय संपलंय नाही. मामा किती तास लागतील अजून ये सगळं निवरायला? अर्धा 1 तास? 1 तास अजून लागेल, त्याच्यानंतर हे सगळे घरात जातील. आता परत उद्या सकाळची जा शिवनी, सकाळची परत यांना परत फिशिंगला जायचं आहे. चला भेटू आता, परत येऊ तेव्हा फिरी मारू. चला मामा टाटा करा बाबा, टाटा. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि जर तुम्हाला पण या ताज्या कोलंबीचे ओरिजिनल फ्रेश उभे किंवा गोल सोडे पाहिजे असतील तर स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर फक्त एक हाय टाका, बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. आणि तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहत असाल तरी तुमच्या घरपोच होम डिलिव्हरी होऊन जाईल. जय अग्रिकोली. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.